आपण सर्वांना या ठिकाणी माहितीच आहे की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे जन्मदिवस साजरा करण्याच्या विरोधात होते आणि समस्त भाविक भक्तांनी आग्रह केल्यानंतर ज्याप्रमाणे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपला जन्मदिवस 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून मान्यता दिला, त्याचप्रमाणे राष्ट्रसंतांनी सुद्धा एक व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून फारच आग्रह झाल्यानंतर करायचा असेल तर ग्राम जयंती म्हणून माझा जन्मदिवस आपण साजरा करू शकता। परंतु त्यामध्ये आपण सर्वांना या ठिकाणी माहितीच आहे की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे जन्मदिवस साजरा करण्याच्या विरोधात होते आणि समस्त भाविक भक्तांनी आग्रह केल्यानंतर ज्याप्रमाणे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपला जन्मदिवस 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून मान्यता दिला, त्याचप्रमाणे राष्ट्रसंतांनी सुद्धा एक व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून फारच आग्रह झाल्यानंतर करायचा असेल तर ग्राम जयंती म्हणून माझा जन्मदिवस आपण साजरा करू शकता। परंतु त्यामध्ये जन्मदिवसाचा हा उत्सव साजरा केला जातो असं कुठेही सुतोवाच करू नये। ग्राम जयंती म्हणून तुम्ही साजरा करा, विविध विधायक कार्यक्रम घ्या। यामागचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा उद्देश असा होता की जे काही ग्रामीण विभागामध्ये त्याचप्रमाणे शहरी विभागामध्ये जे काही अंतर आहे राहणीमानाचं ते अंतर दूर झालं पाहिजे। खेडे हे शहरांपेक्षा महान आहेत, खेड्यामध्ये सगळा विकास पोचला पाहिजे। त्याचप्रमाणे गरिबी श्रीमंती हाही जो काही भेद आहे हा सुद्धा याच्यामध्ये दरी सुद्धा जराशी कमी झाली पाहिजे आणि म्हणून विविध विधायक कार्यक्रम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने जेवढेही काही 25,000 शाखा या भारत देशामध्ये सर्वदूर पसरलेल्या आहेत त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ग्राम जयंती महोत्सव मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये दोनही महिने समस्त गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध विधायक कार्यक्रम समाजोपयोगी त्याचप्रमाणे विकासात्मक असे कार्यक्रम सर्व धर्म संभाव त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता या प्रकारे अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून हा ग्राम जयंती महोत्सव साजरा करत असतात। तोच धागा समोर ओढून ह्या ज्या काही महिला आहेत, आपण या वयोवृद्ध महिला या ठिकाणी आतापर्यंत 200 महिला या ठिकाणी होत्या, तर ह्या सर्व महिलांनी याची मुहूर्तमेढ केली। मला जुन्या महिलांचे नाव नाही सांगता येणार, पण ह्या सगळ्या ज्या काही महिला आहेत आज यांचं वय 75-80 वर्ष अशा वयाच्या या महिला आहेत आणि यांनी मुहूर्तमेढ केली। याची 45 वर्षापूर्वी यांनी हा जो काही ग्रामगीता पठणाचा जो कार्यक्रम आहे हा 41 दिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीच्या साक्षीने या ठिकाणी साजरा होतो। काल 17 मार्च पासून याची सुरुवात केली या समस्त माता भगिनींनी। काल देवदर्शन पहिला अध्याय, आज दुसरा अध्याय धर्माध्ययन, अशा प्रकारे 41 अध्यायापर्यंत 17 मार्च पासून ते तिकडे 26 एप्रिल पर्यंत हा कार्यक्रम नित्य नियमाने या ठिकाणी साजरा होणार आहे आणि 27 एप्रिलला या ग्रामगीता पठण कार्यक्रमाची सांगता होणार आणि मग 28, 29, 30 एप्रिलला भव्य दिव्य प्रमाणामध्ये मोठमोठे विधायक कार्यक्रम राबवून हा ग्राम जयंती महोत्सव या ठिकाणी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने तद्वत सेवा मंडळाच्या अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम जयंती महोत्सव समितीच्या वतीने हा या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यातून साजरा होणार आहे। सर्वांना जय गुरु। आतापर्यंत आमचे ग्राम जयंती महोत्सवाचे सचिव यांनी महाराजांच्या जन्मदिवसाबद्दल किंवा ग्राम जयंतीबद्दल सर्व माहिती दिलेली आहे आणि ही ग्राम जयंती म्हणजे महाराजांचा उद्देश हाच होता की ग्रामाची सफाई होणे, ग्रामातील सर्व लोक सुखी होणे, सर्वांचे अंतःकरण शुद्ध राहावे आणि सर्वांनी आपापली कामे करून सुखी जीवन जगावे यासाठी महाराजांनी माझा वाढदिवस न करता ग्राम जयंती तुम्ही मनवा आणि त्या ग्राम जयंतीच्या द्वारे ग्रामाची सफाई करा किंवा ग्रामातील सर्व गोष्टी गावात जे आपल्या निर्माण होते ते आपण गावातच वापरले पाहिजे। म्हणजे ग्राम गीतेत जे लिहून ठेवलं आहे 1 ते 41 अध्यायापर्यंत ते महाराजांनी सर्व सांगितलेलं आहे, त्या दृष्टीने आपण आचरणात आणावे असं महाराजांनी या ठिकाणी सांगितले। हा ग्राम जयंती महोत्सव जवळजवळ मी 50-55 वर्षाच्या आधीपासून होता। त्यावेळेला फक्त आपण समाधीजवळ ध्यानानंतर ध्यान संपलं की काला आणि डॉक्टर विहापूरकर नागपूर यांच्याकडून आपल्याला 1100 रुपये यायचे, त्याचा प्रसाद होता शिऱ्याचा। त्या तीच ग्राम जयंती
खरं खास सांगायचं म्हणजे सुंदराताई ठाकूर, चंद्रभागाबाई होत्या आपल्या इथे आश्रमात, प्रभाताई देशमुख यांनीच हा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात केला होता. त्यानंतर मग तो वाढत जाऊन मग 3 दिवसाचा झाला. आम्हाला जे ग्रामजयंती महोत्सवाला सचिव आणि अध्यक्ष डॉक्टर दळवी अध्यक्ष आणि सचिव श्री वानखडे साहेब मिळाले. या महोत्सवाने हा ग्राम जयंती महोत्सव कधीपासून सुरू झाला? जेव्हा चंद्रभागाबाई होत्या, सुंदराताई होत्या, नानीबाई होत्या, छोटासा कार्यक्रम होत होता. पहिले प्रभाताई होत्या, तेव्हा शिराज बनायचा आणि आपल्या दोनमध्ये वाटायचा, बाकी स्वयंपाक वगैरे काहीच नव्हता. नंतर ह्या चंद्रभागाबाई आणि नानीबाई ह्या जेव्हा गावात फिरत होत्या, मोजरी गावातून इथून धान्य आणत होत्या आणि भंडार घरात स्वयंपाक करत होत्या. पण त्यांचा स्वयंपाक काही फार मोठा नव्हता, पण जे लोक आले ते सर्व जेवत होते. नंतर राऊतताई आल्यानंतर चंद्रभागाबाई, सुंदराताई आणि राऊतताई यानं असं ठरवलं की आपण 2-2 हजार आपल्या याच्यात जमा करायचे, बँकेत टाकायचे. त्याच्यावर जे व्याज येईल त्याचा आपण हा स्वयंपाक वगैरे करायचा. तर मग असं करता सर्व ज्या आम्ही मंडळाच्या महिला होत्या सर्वांनी आम्ही 2,000 रुपये तेव्हा टाकले. नंतर आपल्या राठोडताई त्याच्या अध्यक्ष होत्या. सचिव कोण? पुलसेदादा सचिव होते. नंतर काय झालं, त्यांनी हा वडाच्या झाडाखाली स्वयंपाक सुरू केला. तेव्हा सर्वाधिकारी वाघ महाराज होते, वाघदादा होते. हे वाघदादा विनायकराव वाघदादा होते. तर त्यांनी असं केलं, म्हटलं की इथं स्वयंपाक नाही करायचा. मग तेव्हा राठोडताई आणि राऊतताई यांनी सांगितलं का आम्ही स्वयंपाक इथेच करणार आहे, कोणी कितीही म्हटलं तरी आम्ही ऐकणार नाही. त्याच्यानंतर काही दिवसानं यांनी सांगितलं का ग्रामगीता पठण तिथं करायचं, तिथं आपलं हे होते बाजूला ते नका घेऊ ना. हो पठण मग सुरू झालं. वाघ महाराज आले, त्यांनी सांगितलं का समाधीजवळ तुम्ही पठण करत सांगते ना. मग ते झाल्यानंतर मग असाच कार्यक्रम व्हायचा थोडा. नंतर डॉक्टर दळवी साहेब हे ग्रामगीता महोत्सवाचे अध्यक्ष झाले, वानखडे दादा हे सचिव झाले. त्यामुळं म्हण आहे एक, दारी लावेल रोप त्याचा वेलू गगनावर, त्याप्रमाणे याईनं वटवृक्ष तयार केला आणि तो बहरला आणि तो फार मोठा झालेला आहे का आता तर प्रश्नच राहिला नाही. सगळ्यांना त्याचा आनंद आहे. जय गुरु. जय गुरु. पुष्पा हांडे, जीवन प्रचारिका. वंदनीय महाराजांच्या समाधी समोर आम्ही हे कार्य उभं केलेलं आहे. ग्रामगीता पारायण आतापर्यंत आपण सर्वांचंच ऐकलेलं आहे, जुन्या गोष्टी पण ऐकलेल्या आहे. परंतु पारायणाला सुरुवात ही केव्हा झाली तर डॉक्टर काशीरामजी जयस्वाल हे इथे असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या मुलींना ग्रामगीता जरी पाठ झाली पाहिजे आणि कुवाऱ्या मुली आहेत त्यांना सुद्धा काही ना काही याच्यामधला उपभोग घेतला आला पाहिजे. म्हणून त्यांनी आम्हाला ग्रामगीता पारायण या महासमाधी समोर करण्याचं ठरविलं. परंतु थोडक्या प्रमाणात असल्यामुळे आम्ही सर्व महिला इथे जमत होतो आणि पारायण सुद्धा करत होतो 40 दिवस. त्यानंतर 3 दिवस उत्सव करत होतो. आता ही वेळ खूप वाढत गेली आपली आणि आता खरोखरच आम्हाला लाभलेले हे ग्रामजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण दळवी, तसेच ग्रामजयंती महोत्सव समितीचे सचिव उद्धवरावजी वानखडे यांना तर यांचं कार्य खूपच जोरदार आहे आणि आम्हाला कधीच ते त्रास देत नाही. जे तुम्ही करायचं आहे ते करा, आम्हाला सांभाळून घेतात, चिडचिड नाही, काही नाही. परंतु हा आता खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे महाराष्ट्रात आपलं गाजणारा हा उत्सव आहे. पारायण हे प्रत्येक गजानन महाराजांचं सुद्धा पारायण होते, परंतु ग्रामगीतेचं पारायण प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपलं आपापल्या गावामध्ये केलं पाहिजे असं आम्हाला तरी वाटते. जय गुरु. आगर काकू. मी कुंपाताई आगर, कुरकुंज आश्रम, जीवन प्रचारिका. तर मी एवढं सांगू इच्छिते की ही ग्रामजयंती उत्सव समिती आहे आणि ही ग्रामजयंती जी सुरू झाली आहे ही फार मोठा या मागे
या लोकांचा सहभाग आहे. मी तर जवळजवळ 40-45 वर्षापासून यामध्ये आहे. तर सुरुवातीला फार म्हणजे शिराचा प्रसादाचा एक ध्यान व्हायचं आणि तेव्हा ते संपून जायचं. पण आता पैशाचं सोंगे करता येत नाही म्हणते ना, असं झालं. पैसा असल्यानंतर आता इतकं काही मोठं झालं की वटवृक्ष एवढा मोठा झालेला आहे की आता खर्च म्हणजे कुठं करा आणि खर्च किती करा हे मापच नाही आहे. तर या खर्चासाठी सुद्धा आणणारे जे आहे आमचे सचिव उद्धवरावजी, हे फार मोठं योगदान आहे त्यांचं. महिला त्याला सहभागी आहे, महिला पण त्याला मदत करतात तन मन धनाने. आणि या प्रांगणामध्ये ज्या महिला येतात त्या महिला इतक्या संख्येनं आता 2च दिवस झाले सुरू झाले, पण यापेक्षा मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. आणि हे जे वंदनीय राष्ट्रसंतांचं जे स्वप्न आहे ते खेळावर जे भरवतात तो खरोखरच वंदनीय राष्ट्रसंत स्वप्न हे साकार होत आहे. आणि असंच गावोगावी खेळाख्यात हो एवढीच गुरुदेवचरणी प्रार्थना करते आणि मी माझ्या शब्दाला विराम देते. ठीक आहे.